Now students, we will see how the work done is calculated in above cases. See here, suppose this is the direction of force. Direction of applied force in this figure is along the string and the displacement of the object is horizontal. See here, the S denotes the displacement of the cart toy in horizontal direction and F is the direction of applied force. It is along the string. So there is an angle theta between the force and the displacement. In this case also there is the force applied. See, this is force applied by the larger vehicle on the smaller vehicle, and this is the displacement of smaller vehicle. There is here also the force and displacement, there is angle theta in between them. So we will consider the example that the child pulls the toy, and in this example how work done is calculated. So that, see here, for the derivation, here is the diagram given in the textbook. This block represents the object. This is the direction of force along the string, and they in this direction, this is the direction, the this is the direction of force which is along the string, and here the object, displacement of object is along the horizontal. This is S, displacement in horizontal direction. Now to calculate the work done, what we have to do? We have to draw a component of force in horizontal direction, that is in the direction of displacement. Now what is the component of force? You will see this part in physics in next standards like 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्डमध्ये तुम्हाला हे फिजिक्समध्ये होईल. दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचा कंपोनंट हे तुम्ही नंतर बघाल. तसं इथं आता आपण फक्त कन्सिडर काय करायचं आहे, हा आहे फोर्स आणि ही आहे फोर्सची डायरेक्शन अलॉंग द स्ट्रिंग. मग आपल्याला या फोर्सचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट काढायचा आहे. आणि इथं डायग्रॅममध्ये हा F1 हा काय आहे, F1 इज द कंपोनंट ऑफ फोर्स, अप्लाइड फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनमध्ये अप्लाइड केलेल्या फोर्स Fचा कंपोनंट कोणता आहे, F1 आहे. नाव द सी हिअर, थिटा इज द अँगल बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड डिस्प्लेसमेंट पण याच डायरेक्शनमध्ये असणार आहे, कारण F डॅश हा काय, F1 काय आहे, इट इज द कंपोनंट ऑफ फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट मी इथं सेपरेट फक्त डायरेक्शन अशीच दाखवली. मग डायरेक्शन डिस्प्लेसमेंटची काय असणार आहे, ही डायरेक्शन आहे डिस्प्लेसमेंटची. मग डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्यामध्ये अँगल कोणता तयार झालेला आहे, थिटा तयार झालेला आहे. मग थिटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फ्रॉम द डेफिनेशन ऑफ वर्क, first we will write the formula for work, and that is work is equal to F1 dot S. See here, F1 we have seen the product, work is product of force and displacement. And in physics or in mathematics there are two types of products, that is dot product and cross product. Here is used as dot product. कोणता प्रोडक्ट घेतलेला इथं, डॉट प्रोडक्ट, आणि दुसरा असतो क्रॉस प्रोडक्ट. आता डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असतो, तर डॉट प्रोडक्ट म्हणजे स्केलर क्वांटिटीजमध्ये तो डॉट प्रोडक्ट असतो, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे स्केलर प्रोडक्ट. आणखीन जो क्रॉस प्रोडक्ट असतो त्याला काय म्हटलेलं आहे, व्हेक्टर प्रोडक्ट. व्हेक्टर प्रोडक्ट. आणि डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे, स्केलर प्रोडक्ट. हे सुद्धा तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये फिजिक्समध्ये बघणार आहात. मग वर्क नुसतंच इथं W इज इक्वल टू F1, आता इथं FS लिहिलेलं नाही, तर काय घेतलेलं आहे, F1 डॉट S. म्हणजे F1 हा काय आहे, कंपोनंट ऑफ F इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणून वर्क डन इज गिवन बाय F1 डॉट S. याला इक्वेशन 1 म्हणूयात. आता त्याच्यानंतर तुम्हाला काही भाग येतं, जो काही F1ची व्हॅल्यू, Fची व्हॅल्यू काढायची आपल्याला. F
F1चा यूज करून, आणि ते करण्यासाठी आपण ट्रिग्नॉमेट्रीचा यूज करतो. आता ट्रिग्नॉमेट्री काय आहे हे तुम्ही जॉमेट्रीमध्ये याच वर्षी एक तुमच्या अभ्यासामध्ये शिकाल. ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज कोणते आहेत. मग त्याच्यामधला एक रेशिओ मी सांगणार आहे, आणि तो कोणता आहे, जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज आहेत ते कसं फाइंड करायचं ते आपण बघूयात. पण त्याच्याही आधी इथं ही डायग्रॅम लक्षात घ्या, आणि इथे एक डॉटेड लाईन ड्रॉ केलेली आहे, म्हणजेच हा एक ट्रायंगल तयार होणार आहे, आणि या ट्रायंगलमध्ये हा अँगल काय असतो, 90 डिग्रीज. मग हा जर 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगल असेल तर F1 काय डिनोट करणार आहे, त्या ट्रायंगलचा बेस, आणि F काय डिनोट करणार आहे, तर त्याचा हायपोटेनस डिनोट करणार आहे. मग तुम्हाला इथं दिसतंय कॉस घेतलं आहे, मग हे कॉस काय आहे ते आपण थोडं बघूयात. मग त्याच्यासाठी बघा, इथं ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल ABC, याच्यामध्ये अँगल B 90 डिग्रीज. आता ट्रिग्नॉमेट्रीमध्ये फॉर्म्युला आहे, रेशिओज आहेत, त्याच्यातला एक रेशिओ आपण बघतो कॉस थिटा. इथं आहे अँगल थिटा. मग कॉस थिटा म्हणजे काय असतं, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. हा रेशिओ आहे, आणि कोणाचा रेशिओ आहे, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. ॲडजसंट साईडलाच काय म्हटलेलं आहे, बेस अपॉन हायपोटेनस. आणि जर ते घेतलं तुम्ही कॉस थिटा इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार आहे, CB अपॉन AC. हे फक्त लक्षात घ्यायचे, हे तुम्हाला पूर्ण नंतर होणार आहे, आणि मग व्हॅल्यूज घालून CB काय आहे या डायग्रॅममध्ये ते बघून तुम्हाला F1ची व्हॅल्यू काढता येते. आता बघा, इथं तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जातो, राईट द डेरिवेशन फॉर द फॉर्म्युला फॉर वर्क. मग ते कसं करायचं ते इथं एक्सप्रेस केलेलं आहे, दाखवलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला बघा, ही डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. त्या डायग्रॅममध्ये हा ऑब्जेक्ट आहे, हा आहे फोर्सची डायरेक्शन, ही असणार आहे डिस्प्लेसमेंट, आणि या डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनमध्ये कोणता कंपोनंट दाखवलेला आहे, फोर्सचा F1 कंपोनंट. आता हे इथं सगळं जे मी एक्सप्लेन केलेलं आहे ते लिहिलेलं आहे इथे, आणि त्याप्रमाणेच तुम्हाला लिहायचं आहे. आणि आता आपल्याला या फॉर्म्युलाचा यूज या ट्रायंगलमध्ये करायचा आहे, आणि काय फाइंड करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ F फाइंड करायचं आहे. आणि ते कसं फाइंड करायचं आहे ते इथं दाखवलेलं आहे. बघा, द व्हॅल्यू ऑफ कंपोनंट F1 ऑफ फोर्स F which acts in the horizontal direction is given with the use of trigonometry. मग त्या डायग्रॅममध्ये ट्रिग्नॉमेट्रीचा यूज करायचा आहे. कॉस थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, बेस अपॉन हायपोटेनस. कॉस थिटा इज इक्वल टू काय आहे, बेस अपॉन हायपोटेनस. म्हणून जर तुम्ही व्हॅल्यू घातली तर कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस थिटा इज इक्वल टू F1 अपॉन, आता बेस काय आहे, तर बेस आहे F1, आणखीन हायपोटेनस काय आहे, F. म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, F1 अपॉन F. मग तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं, F इंटू कॉस थिटा इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला, F1, आणि F1ची व्हॅल्यू याच्यावरून काय मिळाली, F कॉस थिटा. ही F1ची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट करायची. या इक्वेशन 1मध्ये कोणाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, F1ची, आणि ती जर केली तर W इज इक्वल टू वर्क इज इक्वल टू काय मिळणार आहे, F कॉस थिटा डॉट S. F कॉस थिटा डॉट S हे मिळणार आहे तुम्हाला. आणि मग तुम्हाला फॉर्म्युला मिळणार आहे, वर्क इज इक्वल टू काय आहे, FS कॉस थिटा. हा आहे फिजिक्समधला. वर्क इज इक्वल टू FS कॉस थिटा हा आहे स्केलर प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता वर्क जे आहे ते पहिल्यांदा वर्क ही फिजिकल क्वांटिटी आहे, आणि कोणत्या टाईपची फिजिकल क्वांटिटी आहे, तर ती स्केलर क्वांटिटी आहे. आणि आता पण तरीसुद्धा वर्क पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह असतं, 0 असतं. मग ते कशावरती डिपेंडंट असणार आहे ते, तर इट डिपेंड्स अपॉन द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमधला अँगल किती आहे, कसा आहे, त्याच्यावरून वर्क पॉझिटिव्ह असणार, निगेटिव्ह असणार का 0 असणार हे ठरणार आहे. आता तुम्हाला इथं काही एक्झाम्पल्स पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे, पण मी इथं लिहिलं आहे, थिटाची व्हॅल्यू अँगल जर 0 डिग्री असेल तर कॉस 0ची व्हॅल्यू असते 1. म्हणून तुमचं वर्क इज इक्वल टू काय येणार आहे, FS. यात कॉस थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे, 1. म्हणून वर्क इज इक्वल टू FS. त्यावेळेस जे वर्क होणार आहे ते वर्क कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. त्याच्यानंतर थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री, कॉस 90ची व्हॅल्यू असते 1. त्यावेळेस वर्क डन काय येणार आहे,
कॉस 90ची व्हॅल्यू असते 0. काय असते कॉस 90ची व्हॅल्यू? 0 असते. आणि त्यावेळेला तुमचं वर्क डन काय येणार आहे? 0. एफ एसला 0 मल्टिप्लाय केलं तर येणार आहे 0. मग त्यावेळेस म्हणजे ज्या वेळेला फोर्स बघा 90 केव्हा येणार आहे? तर ज्या वेळेला डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्यामध्ये अँगल काय असणार आहे? 90 डिग्रीज असेल त्यावेळेस वर्क काय असणार आहे? 0 वर्क. आणि ज्या वेळेला अँगल 180 डिग्रीज, आता 180 डिग्रीज केव्हा होणार आहे? की ज्या वेळेला फोर्सची डायरेक्शन, सपोज दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स आणि दिस इज द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, आणि यांच्यामधला अँगल हा फोर्स आहे, हे डिस्प्लेसमेंट आहे. यांच्यामधला अँगल हा किती आहे? 180 डिग्रीज. म्हणजेच इथं फोर्स ज्या डायरेक्शनमध्ये आहे बरोबर त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जर डिस्प्लेसमेंट असेल तर त्यावेळेला तुम्हाला W इज इक्वल टू काय मिळतं? मायनस एफ एस. आणि त्यावेळेस निगेटिव्ह वर्क होत असतं. आता याच्या पुढं आपण वर्कचा SI युनिट काय आहे ते बघणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला काय करायचं आहे तर हे डेरिवेशन लिहायचं आहे. आणि तुम्हाला इथं पुस्तकामध्ये जो खाली एक चार्ट दिलेला आहे आणि कन्क्लुजन तुम्हाला विचारलं आहे, ते कन्क्लुजनमध्ये काय येणार आहे? पॉझिटिव्ह वर्क, 0 वर्क अँड निगेटिव्ह वर्क हे पूर्ण करा.